मागणीसाठी सरपंचानं कार पेटवल्याची माहिती आहे। तर जालन्यातील लोणार जालन्यामधील लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला आहे। तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। सरपंच गोविंद जाधव यांनी आत्मदहन करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे। आमचा भाऊ 14 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे। म्हणून मी ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे, तरी 2.5 कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही। बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे, म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे। परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनाने 2 दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या 2 दिवसात या करणार आहे। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। वाशिम जिल्ह्यातील झेंडूच्या शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे। ऐन दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। माढा तालुक्यातील वाकावमध्ये पुराच्या पाण्यातून 2 महिन्याच्या बाळाला बाहेर काढलं। बाळाला बाहेर काढतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। कुडाळ तालुक्यातील नवजे गावात चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे। यामध्ये गावातील मोठं नुकसान झालंय, तर भातशेती जमीनदोस्त झाली आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असणाऱ्या गावात पाणी शिरलं आणि नदीकाठच्या गावांना पाण्यानं वेढलंय। नदीकाठी असणारी शेतातील पिकं ही पाण्याखाली गेली। माढा तालुक्याला महापुराचा तडाखा बसलेला आहे। निम्म गाव पाण्याखाली गेलं आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळेला सुट्टी द्यावी लागली। संत एकनाथ महाराज यांची पालखी जाणारा मार्ग बंद झालाय, त्यामुळे विद्यार्थ्यांना गावात येणं अशक्य झालं। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात पावसानं कहर केला। मुसळधार पावसानं 2 एकर शेतीचं नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं असताना दुसरीकडे चाळीमध्ये साठवलेला कांदा सडू लागलाय। प्रति किलो 2 ते 7 रुपयाचा कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटात सापडलाय। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे। या पुरात 10 ते 15 बानर अडकलेत, तर गावातील तरुणांनी बानरांना आज केळी दिली। बानरांच्या रेस्क्यूसाठी वन विभागाला संपर्क करण्यात आला। भुसावळच्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे। धरणाचे 12 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले। धरणातून 49,582 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील पाखडे गावात आलेल्या महापुरामुळे तब्बल 350 कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटाच्या काळामध्ये चिपळूणकरांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केलाय आणि या कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य दिलं जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% एवढा पाऊस पडून गेलाय। जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यामध्ये विविध महसूल मंडळामध्ये 65 वेळा अतिवृष्टी झाली आहे, तर नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। उत्तर सोलापूर तालुक्यातील सीनापूर बाधित महिला शेतकऱ्यांना कर्जाच्या हप्त्याची भीती आहे। शिवणी गावातील हातावर पोट असणाऱ्या महिला शेतकऱ्यांना बचत गटाच्या माध्यमातून काढलेल्या हप्त्याचं टेन्शन आलंय। सीना नदीच्या महापुरामुळे शेतकरी महिलांचा पूर्ण संसार वाहून गेलाय। पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं घर कोसळलं। यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आंबिलकर कुटुंबियांचं यामध्ये प्रचंड नुकसान झालं। प्रशासनाच्या वतीनं पंचनामा करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43,000 शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळणार आहे।
शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलाय. 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते. बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःचे 2 प्लॉट विकून राज्यातील नुकसानग्रस्तांना 25 लाखांची मदत देत असल्याचं घोषित केलं. त्यांनी प्लॉट विक्रीचे कागदपत्र पत्रकारांना दाखवली. तसंच 25 लाखांची रक्कम देखील पत्रकार परिषदेमध्ये आणली होती. ही रक्कम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसान भरपाईसाठी 231 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. मदत वितरणासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याच्या कामाला गती आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी इथले कीर्तनकार मंडळींनी पुढाकार घेतलाय. कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलंय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आलाय. नांदेडच्या करमोडी ग्रामपंचायतीनं शासनानं दिलेली मदत नाकारलेली आहे. शासनानं 85 रुपये प्रति गुंठाप्रमाणे मदत दिली आहे. मात्र तुटपुंची मदत असल्याचं म्हणत मदत न स्वीकारण्याचा ठराव इथल्या ग्रामस्थांनी केला. दुष्काळी आणि टंचाईबाबतच्या सवलती लागू करणार, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. 2215 कोटींची मदत वितरण करण्यास सुरुवात केल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत सुरू केलेली आहे. पूरग्रस्तांना 3 महिने कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच सर्वसामान्यांच्या लाल परीची पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे दिवाळीपूर्वीच प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. चिपळूणमधील TWJ कार्यालयाची आर्थिक गुन्हे अन्वेषण खात्याकडून चौकशी करण्यात आली. मागील 6 महिन्यांपासून भाडे थकवल्यानं 11,000 गुंतवणूकदार हवालदिल झाले. तर गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये थकीत आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. दिवाळी आधी कृती समिती धरणे आंदोलन करणार आहे. 13 ऑक्टोबरपासून मुंबई सेंट्रल डेपोमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे. धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बँकेनं कर्जाबाबत नोटीस पाठवली आहे. उद्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या नोटीसची होळी केली जाणार असल्याचं आमदार कैलास पाटलांनी सांगितलंय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंग्यूचे 27 आणि मलेरियाचे 6 रुग्ण आढळले. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागानं परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलंय. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी हजर नसल्यानं प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला 2 तास उपचार मिळाले नाही. जळगाव जिल्ह्यातल्या सोनवत प्राथमिक आरोग्य केंद्रातला हा संतापजनक प्रकार आहे. तर या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला.